नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. न बोलता पाकळ्यासारखं सुंदर दिसायचं, आयुष्यभराचं आनंद क्षणभर जगण्यात घेत दरवळत राहायचं. अवती भवती आपल्या सुंदर सुगंधाने मोहून टाकायचं. सर्वांना या सुंदर दिसण्यामध्ये बोचणाऱ्या काट्यांचं भानच नसावं कधी. सुंदर सुंदर आठवणी मागे पुढे ठेवून पुढे जात राहावं. धन्यवाद. बघा, मी आज काय केलेलं आहे, आपण रोजच आपल्याला भाजी काय करावं याचं कोडं असतं. बघा, मी आज सकाळची घाई आणि त्यामध्येच बघा मी काय केलेलं आहे, इथं वरण्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या निसून ठेवल्या होत्या रात्रीच. आणि मग मी त्याला काय केलेलं आहे बघा, धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. कढईत तेल टाकून जिरे मोहरी टाकून लसूण असं मोठा मोठा तळून घेतलेला आहे. तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर बघा काळी मिरची आणि मसाला पण टाकलेला आहे अंबारीचा. आणि त्यानंतर बघा वरण्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे. बघा, त्यानंतर बघा मी परतून घेतल्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, तुम्हाला जसं लागेल तसं टाकायचं. आणि मोठं मोठं शेंगाचं कूट टाकलेलं आहे. बघा, अशी शेंगाची भाजी खूप छान लागते, अशी चविष्ट लागते. पाणी न घालता त्याला वाफवून बघा तुम्ही, अशी कोरडी भाजी खूप सुंदर लागते वरण्याच्या शेंगाची. आणि माझी आई पण अशीच करायची, खूप छान चविष्ट लागते. बघा, त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे, तीळ भाजून घेतले होते आणि तीळ भाजून घेतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि गूळ पण टाकलेलं आहे. बघा, थोडंसं वाटून मग गूळ टाकलेलं आहे, पण इथं स्किप झालेलं आहे आणि सगळंच वाटून घेतलेलं होतं. मी काय केलेलं आहे, त्यानंतर सगळंच वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे तर बघा, राहिलेले पण शेंगदाणे माझ्याकडून क्वचित पडले गेलेले आहेत. खूप छान असं मी लाडू वळून घेतलेले तिळाचे आणि गुळाचे आणि शेंगदाण्याचे. आता पौष्टिक असतात म्हणून थोडेसे छोटेच केलेले आहेत. एका हातानेच मी लाडू बांधून दाखवलेला आहे बघा तुम्हाला. आणि पौष्टिक असल्यामुळं तीळ आणि स्निग्धता वाढवते आपल्या शरीरातली. हिवाळ्यामुळे आपली त्वचा वगैरे कोरडी झालेली असते आणि त्याला भरून काढण्यास मदत होते. आणि पौष्टिक असल्यामुळे पचनही होतं ह्यावेळेस. आणि आपला आहार बघा मी इथं फोडून दाखवत आहे तुम्हाला. आणि हा लाडू फार एकदम छान लागतो आणि खूप खुसखुशीत लागतो. धन्यवाद.